So everything is planned. Lots of house. माझ्या डॉक्टरीला एकदा खूप ओरडले होते, कारण हिला सवय आहे काही झालं ना की गुगल करायची. कुछ नहीं कर सकते. अशा लोकांसाठी आमच्या घरात एक वेगळं डस्टबिन आहे. त्यांचे विचार मी त्या डस्टबिनमध्ये टाकतो. म्हणते आणि की मेहुल, समजा मी ह्या फेजमध्ये तुझ्या आयुष्यात नसते तर मला नाही वाटत तू एवढ्या ग्रेसफुली या सगळ्यातनं बाहेर निघू शकला असतास. फॉर मी, आणि हे मला प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल, प्रत्येक आजार हां म्हणजे अगदी पोट कॉन्स्टिपेशनपासून ते एवढे मोठे आजार आता किंवा ब्रेन ट्युमर्स किंवा व्हॉटेवर, सगळ्यावर किंवा सगळ्याची सुरुवात इमोशनल लेवलवर होती. आणि ह्याच्यावर रिसर्च आहे, बकायदा सायंटिस्टने रिसर्च केलेला आहे की जेव्हा पोटाचे आजार होतात तेव्हा कुठले हिडन इमोशन्स असतात किंवा ब्रेनचा आजार असतो कुठले हिडन इमोशन्स असतात. आणि हे आपल्याला कळणं एवढं गरजेचं आहे कारण त्याच्यावर ताबा आणणं गरजेचं आहे बघ. आणि ते मी म्हणजे मेहुलला पण जेव्हा सांगितलं तेव्हा त्याला पण ते पटलं, कारण कुठेतरी ही वॉज रेझोनेटिंग दॅट की असे माझेसुद्धा काही इमोशन्स होते जे मी खूप म्हणजे स्वतःकडे ठेवले किंवा ते नाही एक्सप्रेस करू शकलो, अँड मे बी दॅट हॅज लेड टू समथिंग बिगर. आणि ह्यात सगळ्यांनी एवढं समजून घेणं गरजेचं आहे की वाय मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळं एवढं इंटरलिंक्ड आहे ना, म्हणजे हे विशिष्ट सर्कल आहे की आपण म्हणतो हा त्यांना काय एवढं बोलला, रडायची काय करायचं वगैरे वगैरे, पण ते खूप गरजेचं आहे. आणि ह्या उदाहरणावरनं तर मी म्हणते की सगळ्याच गोष्टी तुम्हाला ज्या इमोशनली वाटतात त्या एक्सप्रेस होणं, त्या त्या वेळेला त्या माणसापर्यंत पोचणं किंवा त्यातनं तुम्ही जी वाट तुम्हाला वाटते त्यातनं बाहेर पडणं भयंकर गरजेचं आहे. तो ऑफिसला जात तो स्वतःला त्या लेवलला ठेवत होता की मला काही झालं नाही, मी नॉर्मल आहे, मला नॉर्मल आयुष्यात जगू दे. तर त्यामुळे कुठेतरी म्हणजे आजकाल आजार झाला की तू घराच्या बाहेर जाऊ नको, बस इथेच, ताप जरी आला तरी नको जाऊ वगैरे, या सगळ्या गोष्टी असतात. अरे मी काही होणार नाही, बिकॉज कोविडसारखं एवढी मोठी गोष्ट आपण खूप इझिली सगळ्या पूर्ण भारताने खूप चांगल्या पद्धतीने फेस केली, खूप चांगल्या लेवलला त्या सगळ्या गोष्टी झाल्या की आपण खूप स्ट्रॉंग आहोत. खरंच स्ट्रॉंग इम्युनिटी वाईज खूप जास्त नाही, पण कसं आहे ह्याच्यात विल पॉवर ॲज अ पेशंट तुमची विल पॉवर मॅटर्स अ लॉट. खूप विल पॉवर स्ट्रॉंग असायला पाहिजे, पण ॲट द सेम टाईम हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. कारण काय होतं, प्रत्येक पेशंट एक वेगळा आजार त्याला झालेला असतो आणि ते त्याची कंडिशन वेगवेगळी असते. म्हणजे वय पण आता हाच आजार माझं वय आणखी 20 वर्ष जास्त असतं तर कदाचित मला जास्त त्रास झाला असता. माझ्याकडे ॲडव्हान्टेज हा होता की माझं वय कमी होतं, वय माझ्या हातात होतं, त्यामुळे जी प्रतिकारशक्ती म्हणतो ती स्ट्रॉंग असल्यामुळे ते मी आय कुड डू इट इझिली, फेस एव्हरीथिंग इझिली. प्रत्येकाच्या बाबतीत तसं नसतं, त्यामुळे हे सब्जेक्टिव्ह आहे. पण विल पॉवर आय थिंक प्रत्येकाच्या हातात आहे. आणि इमोशनल पण माणूस स्वतःला स्ट्रॉंग ठेवू शकतो, समजून घेणं. आजूबाजूच्या लोकांनी त्याला स्ट्रॉंग ठेवायचा प्रयत्न करायचा त्याला किंवा तिला. आजूबाजूच्या लोकांनी उगाच जास्त निगेटिव्ह बोलायचं नाही किंवा उगाच अशा बातम्या वाचायच्या नाहीत ज्या त्याचं मोराल डाऊन करेल, तिचं मोराल डाऊन करेल. आणि काहीच जर बोलायला जमत नसेल तर काहीच बोलायचं नाही, पण नेगेटिव्ह बोलू नका, कारण त्याच्याने तो पेशंट ऑलरेडी खूप एका इमोशनल आणि ओव्हरऑल त्या ह्याच्यातनं जात असतो. त्यातून तुम्ही काहीतरी येऊन एक वेगळी बातमी त्याला देणार की नाही त्याचं बघ असं झालं, तिचं बघ असं झालं, त्यालाही असंच झालं होतं वगैरे, हे काही हेल्प करणार नाही. याच्याने आणखीन तो ओव्हर थिंक करेल आणि त्यांनी जर का ते सोल्युशन निघणार असेल तर कदाचित नाही एवढं आहे ते. सो पॉझिटिव्ह लोक आजूबाजूला असणं खूप गरजेचं आहे. आणि माझं तर म्हणणं आहे की आजारपण सोडून इतरांनी गप्पा मारल्या पाहिजे. आजारपण ठीक आहे, ते डॉक्टरांचं काम आहे, ते डॉक्टर करतील. इतरांनी उगाच त्या फेजमध्ये सगळ्यांनी डॉक्टर बनू नये आणि सगळ्यांनी सल्ले देऊ नये. आपले गुगल डॉक्टर आपल्याकडे खूप आहेत देशात, आमच्या घरीच येते आमच्या मिसेस पै. सगळ्यांनी नाही बनू डॉक्टर. माझी सासू खरंच डॉक्टर आहे, मी सांगते तुला, ती चुकली प्रोफेशनमध्ये, ती खरंच डॉक्टर आहे. मला आठवतं माझ्या डॉक्टरीला एकदा खूप ओरडले होते, कारण हिला सवय आहे काही झालं ना की गुगल करायची.
काही सिम्पटम्स काही असतील एक्स्ट्रीम, म्हणजे सगळं. आणि गुगल कसं ना तुम्हाला एक्स्ट्रीम सांगतं सगळं, म्हणजे ते साधं सोपं काहीच सांगत नाही. म्हणजे ताप, व्हायरल वगैरे काहीच नाही, डायरेक्ट निमोनिया, टायफॉईड, मलेरिया ह्या लेवलला जाते. आणि ते मिसकम्युनिकेशन लेवलवर ती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचते. आणि आपण अर्धवट काहीतरी वाचतो, आपल्याला जे पाहिजे तेच वाचतो आणि मग सगळी गडबड होते. त्यामुळे डॉक्टर माझे खूप ओरडले होते, तुला तुझे प्रश्न आहेत ना तू सगळे लिही, मला मेसेज कर, मी तुला उत्तर देईन त्याचं. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला डॉक्टर. हो, ह्याचं महत्त्व मला जे ह्या फेजमध्ये कळलं की एक डॉक्टर जेव्हा एक घरातल्या म्हणजे आपल्या नातेवाईकासारखा वागतो ना, हे एवढं गरजेचं आहे अगं पूजा. चांगला डॉक्टर आणि भयंकर गरजेचं. ही बिकम्स म्हणजे तो तेव्हा त्यावेळी तुमचा देव असतो, देव होतो यार, तुमचा जीव त्याच्या हातात असतो. ॲब्सोल्युटली आणि ॲब्सोल्युटली. तो तुम्हाला म्हणजे आणि ही फाईट्स approachable असला एव्हरीथिंग, पाहिजे. त्याच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स तो मागे ठेवून ते जे चालू असतं ना त्याचं, हॅट्स ऑफ. पण ऑफकोर्स Approachable असला गुड पाहिजे डॉक्टर, गुड डॉक्टर. गुड डॉक्टर. म्हणजे आमचे जे गौडा होते, वी वर लकी, आम्हाला डॉक्टर गौडा ते ॲक्च्युली फिजिशियन नाही आहेत हा, पण ते ऑलमोस्ट आमच्या फॅमिलीचे फिजिशियन झालेत. कारण आम्ही काहीही आम्हाला झालं तर वी रन टू हिम, बिकॉज आम्ही एवढे ट्रस्ट करतो. आम्ही त्यांना फोन करतो आणि म्हणजे विश्वासच जडलाय त्या माणसावर एवढा. आणि असे डॉक्टर खरंच मिळणं, मी म्हणलं ना, एखादा आजार होणं हे दुर्दैव नाही आहे, पण त्याच्यातनं बाहेर पडायचा मार्ग न मिळणं हे दुर्दैवी आहे. आणि त्यासाठी ना ओनली कर्मा कॅन हेल्प यू, की तुम्ही आपल्या आयुष्यात जे काही चांगलं बोललात केलं, हे सगळं तुम्हाला या प्रवासात अचानक त्याचं की तुम्हाला त्याचे ना काय म्हणतो आपण त्याला प्रॉफिट्स मिळायला लागतात गं. आता हा गौडा हा आमच्या कुठेच आसपास नव्हता. आमच्या कुठल्या तरी बहिणीने त्याला, बहिणीच्या नवऱ्यांनी एक ऑपरेशन केलं. मग आम्ही कुठेच, आम्हाला 1 महिना काहीच कळत नव्हतं की ह्याच्या पोटात का दुखतंय, कोणालाच पत्ता लागत नव्हता. हा डॉक्टर म्हणजे हा आम्हाला माहितीतलाही नव्हता. हा असा सडन, असं म्हणतात ना, असं एअरड्रॉप झालाय आमच्या आयुष्यात. सडन हा कुठेच नव्हता. मी ह्याच्या आधी 2 डॉक्टर्स केले होते, पण तरी काय माझं पोटाचं दुखणं थांबत नव्हतं. ॲसिडिटीची औषध देत आहेत, पोट दुखतंय, तुला कॉन्स्टिपेशनच झालं असेल, हेच झालं असेल. 1 महिना आम्हाला कळेच ना की त्याला झालंय काय नक्की. बरं, त्याचं पेन वॉज द सेम, एक्स्ट्रीम पेन, एवढं पेन की अशी थंड वातावरण आहे त्याला तर घाम फुटायचा, एवढं त्याला पेन होतं. त्यात कुठून तरी तिने सांगितलं, अरे जा ना गौडाकडे जाऊन ये ना. आणि त्यांनी जे तिकडनं पिकअप केलं की नाही, त्यांनी जे तिकडनं आम्हाला धरलं, कारण ही इज गॅस्ट्रोएन्टरॉलॉजिस्ट, सो तो ॲक्च्युली म्हणजे केमोथेरपीज वगैरे करणारच नव्हता, पण त्यांनी जे फॉलोअप घेतलं तो तिकडे हॉस्पिटलमध्ये, ही वूड मेक शुअर की जेव्हा मेहुल तिकडे थेरपीसाठी आला आहे तेव्हा मी तिकडे जाऊन व्हिजिट करणार. आय विल ओव्हरलुक वॉट एव्हर मेडिकेशन्स इज गिव्हन टू डॉक्टरची मी. व्हिजिट, जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो तेव्हा डॉक्टरची व्हिजिट ही खूप महत्त्वाची व्हिजिट असते. कारण पेशंटसाठी, पेशंटच्या रिलेटिव्हसाठी ते अख्खा दिवस त्याची वाट बघत असतात त्या डॉक्टरची. कारण त्यांचे दिवसभराचे प्रश्न तो डॉक्टरच सोडवू शकतो, तो अजून कोणी सोडवू शकत नाही. त्यामुळे ही प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे डॉक्टर, म्हणजे आज अनेक पेशंट जे आता असतील, कधी ते बघतील टी व्हीवर, तेव्हा दे विल रिलेट वॉट आय एम टॉकिंग, की डॉक्टर अप्रोचेबल असणं किती गरजेचं असतं फॉर दॅट पेशंट टू रिकवर आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना. तो जर अप्रोचेबल नसेल ना, तर मग तुमचा प्रवास आणखीन थोडा डिफिकल्ट होतो. आणि एकच नाही गं, प्रत्येक डॉक्टर, मी म्हणलं ना तुम्हाला, म्हणजे मला खरंच कळलं की मी आणि मेहुलने जे चांगले कर्म केलेत ना, त्याच्यामुळे एव्हरीथिंग फेल इन टू प्लेस गं. विचार कर ना, एव्हरीथिंग इज हेवायर. तुम्हाला काहीच माहिती नाही कुठे जायचं, इथपासनं ते ती ट्रीटमेंट होणं, त्या माणसाने ती जबाबदारी घेणं, ते सगळं होणं. त्याच्यानंतर पुढे आम्हाला शरद दादा आहे, त्यांनी आम्हाला एक देशपांडे डॉक्टरांचा नंबर दिला की नाही, आता ह्याच्या पुढे केमोथेरपी होमिओपॅथीसाठी तुम्ही घ्या, कारण होमिओपॅथी इज व्हेरी गुड फॉर कॅन्सर. ही केम इन टू आवर लाईफ. एव्हरीथिंग फॉल्स इन टू प्लेस. नाही, एफर्ट्स नाही घ्यायला लागत. आणि ते फक्त त्याच्यामुळे होतं की तुम्ही जे काही आयुष्यात चांगलं केलेलं आहे ना, ते सगळं तुम्हाला वाईट काळात एक 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 असं आपोआप लोक समोर येत जातात. आणि म्हणजे आपण डेली संपर्कातही नसतो त्यांच्यात, पण ती अचानक येऊन अशी इझिली हेल्प करून जातात, कळतही नाही. बरं, आणि ते असे खूप नामचीन आहेत बाबा की 10 लोक त्यांच्याकडे असतलंही नाही गं भाग. ते एवढे साधे आहेत सगळे डॉक्टर्स.
की तुम्हाला असं वाटेल अच्छा हे आहेत का डॉक्टर, असं वाटेल तुम्हाला, एवढा साधा माणूस गं. पण म्हणजे द काइंड ऑफ त्यांनी जो बदल आणला आमच्या आयुष्यात, इवन आता देशपांडेसुद्धा, ते जे आणि मेन डॉक्टरचं बोलणं, तो जर का त्यांनी घाबरवलं ना तर संपलाच विषय. आमचा डॉक्टर तर म्हणायचं की काय तुला जा करायचं तू कर. आत्ताही देशपांडेही म्हणतो काय नाही होणार, सगळं होणार, तू नको टेन्शन घेऊ. हे जेव्हा एखादा डॉक्टर म्हणतो ना तेव्हा जीवाची वेळ, की आपलं असं होतं की ओके वी आर नॉट गोईंग रॉंग एनिवेअर. आणि जर का थोडंफार इकडे तिकडे जर का पाय दुखत आहेत किंवा पाठ दुखते ते पण आपण विसरून जातो, बिकॉज आपल्याला माहिती असतं की हे रिकवर होणार आहे. तो थॉट फक्त डोक्यात इम्प्लांट करायची गरज असते की हे रिकवर होणार आहे. कारण जसं मी म्हटलं तसं एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम हिअर, एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम इमोशन. रिकव्हरीसुद्धा तिकडनं सुरू होते आणि खचणंसुद्धा तिकडनं सुरू होते. येस तुमच्या बाबतीत मी विचारलं म्हणजे लग्न झाल्या या गोष्टी होणं, तेव्हा फॅमिली असो फ्रेंड्स असो असे बरेच जणांनी सपोर्ट करणं तर केलाच केला, पण त्याच्या व्यतिरिक्त बोलणं देखील म्हणजे ते ऐकायला यायचं. मग काही जे अनोळखी माणसाचं सोशल मीडियावर जे काहीतरी बोलून जातात आणि ते कुठेतरी सगळ्यात जास्त लागतात की अशा मोमेंटला जसं आपण म्हणतोय की अशा मोमेंटला सगळ्यात जास्त स्ट्रॉंग सपोर्टची गरज असते. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात कळत न कळत कोणी बोलून जातात, लग्न झालं तुमचं आणि हे सगळं झालं बघा, सो यू आर नॉट लकी फॉर इच अदर, अशा बऱ्याच गोष्टी लोक तुम्हाला तसं एक्सपिरियन्स आला. पण मला असं वाटतं की ती त्यांची म्हणजे वो उनकी छोटी सोच आहे, अब उसका कुछ नहीं कर सकते. अशा लोकांसाठी आमच्या घरात एक वेगळं डस्टबिन आहे. त्यांचे विचार आम्ही त्या डस्टबिनमध्ये टाकतो. त्यांचे विचार आम्ही त्या डस्टबिनमध्ये टाकतो. आम्ही जास्त नाही असं आलं म्हणून की तिकडे. हो म्हणजे जेन्युअनली कोणीच कोणाच्या आयुष्यात भरभराट नाही आणू शकत, कोणीच कोणाच्या आयुष्यात वाईट नाही आणू शकत. ते त्याचे कर्म आहे, ते माझे कर्म आहे. आता आम्ही एकत्र आलो आहे म्हणजे मला तर असं मी आय लुक इट दी अदर वे की मी ह्याला नेहमी म्हणते आणि की मेहुल समजा मी ह्या फेजमध्ये तुझ्या आयुष्यात नसते तर मला नाही वाटत तू एवढ्या ग्रेसफुली या सगळ्यातनं बाहेर निघू शकला असतास. कारण आणि त्याचं कारण सुद्धा मी तुला सांगते की कारण प्रत्येक वेळेला काय होतं माहिती आहे की म्हणजे आता एक इमोशनल बाजू तिची जी त्याला कधी माहितीच नव्हती, ज्याचं महत्त्व किंवा ते किती महत्त्वाचं आहे हेल्थवाईजसुद्धा ते त्याला माझ्यामार्फत कळत राहिलं. आणि ह्याच्याकडनं एक प्रॅक्टिकल बाजू किती महत्त्वाची आहे हे मला सारखं ह्याच्यामार्फत कळत राहिलं. सो आम्ही एवढे इन सिंक होतो की हा सिंक नसताना तर कदाचित मी असं नाही म्हणत आहे की त्याचा प्रवास छान झाला नसता, पण एवढा छान तर नक्की झाला नसता ह्याची मला 100% गॅरंटी. आणि आय फील इट. नाही पण ह्याच्या बाबतीत नाही आणि ह्याच्या बाबतीत सुद्धा तू चेंज केलंच आहे. मी स्वतः म्हणजे मी बोलले कपड्यांपासून तू चेंज आहे म्हणजे असे कपडे म्हणजे पण माझे पण थॉट्स चेंज झालेत खूप जास्त. म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी माझ्यात जी आली आहे ना ती ह्याच्यामुळे म्हणजे मी आत्ता तू हा विषय जर का जर माझ्यात एक इमोशनल बाजू येऊ शकते तर तिच्यात पण प्रॅक्टिकल. मी 2 वर्षापूर्वी हा विषय काढला असताच तर मी आत्ता ढसाढसं रडत असते. पण मी प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट जेव्हा घडत असते ना तिथे काहीतरी रिझन असतं. ते का होतंय, ते कशासाठी होतंय, ते सगळ्यांचा एक पाथ ठरलेला आहे, देवाने ठरवलं आहे की ह्याला ह्या पाथवर सोडायचं. त्यामुळे आता जसं म्हणतात की चुकीच्या बाजूला बघायचं नाही, आपण सरळ मार्गाने चालायचं आणि सरळच बघत राहायचं. दॅट्स हाऊ वी शुड आय थिंक फॉलो. मानतो खूप खूप मी म्हणलं ना सगळ्याच बाबतीतले पण पर्स्पेक्टिव्ह मानतो म्हणजे असं रोज सकाळी उठून किंवा असं देवळात जाऊन असं बसणार नाही, पण मानतो. म्हणजे मी गेले 13 वर्ष आम्ही अष्टविनायकला जातो. आम्हाला दरवर्षी हा 13 मी वर्ष जातोय. आता मी 5 फक्त एक मधला 2020चा कोविडचा पिरियड जाऊ शकलो नाही, बट अदरवाईज जातो मी कोल्हापूरला असंच जातो उठून अंबाबाईच्या दर्शनाला रँडम. आता मी परवा अक्कलकोटला चाललो आहे. मी विचारतो सगळ्यांना जे कोणी असतील ते येतील, कोणी नसतील तर मी माझी गाडी एकटा
मला कोण नाही लागत. नाही. कारण आता हिचं शूट आहे, इतरांचं पण काही ना काहीतरी आहे, पण आम्हाला एवढे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढे अनुभव आलेत ना. पण अगदी 5 मिनिटाचं दर्शन असतं. म्हणजे माझा प्रवास तासन तासाचा असेल, जातो, पाया पडायचं आणि 2 मिनिटात बाहेर. बट वी हॅव, म्हणजे आमच्याकडे एक कारण नाही की वी विल नॉट बी ग्रेटफुल. एक कारण नाही. जसं मी तुला म्हटलं आजचंच उदाहरण, माझी रिंग हरवली होती. मी दिवसभर मी विचार करते कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. आणि मी ते काय आहे ते लॉस्ट अँड फाउंड स्तोत्र असतं ते म्हणत होते. आईने जे मला सांगितलं होतं ते म्हणत होते देतो तुला पण तुला पण कामी येईल. हो, हरवलेल्या गोष्टी सापडतात आणि सापडतात ना, जेन्युअनली सापडतात. आता हे तर मी म्हणू नाही शकत या चमत्कार काही नाही आहे. हे सेव्हिंग इज प्लॅन. तर ती रिंग मला माझ्या डोक्यातही थॉट नव्हता मला बाथरूममध्ये कशी मिळेल पूजा. मला आज सकाळी बाथरूममध्ये मिळाली जेव्हा तो थॉटही नव्हता माझ्या डोक्यात. म्हणजे ती 2 दिवसापासून हरवली आहे. कारण मी शूटलाच 2 दिवस होते आणि मी शूटिंगमध्ये शोधते की बाबा ती कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. आणि मला ना कुठेतरी फिलिंग येत आहे की नाही अभिनय तिनं आसपास आपल्याला दिसत नाही आहे आणि मी ते विसरूनही गेले. आणि आज सकाळी बाथरूममध्ये फक्त ती रिंग पडलेली होती. आता ह्या गोष्टी ना म्हणजे मी सांगितलं तर त्याचं खूप असं एक्झॅजरेटेड वाटेल, पण ते त्या वेळेला त्या गोष्टी एवढ्या मिरॅक्युलसली घडतात. मतलब ये टायमिंग तो हम लोग नहीं कर सकते मॅनेज, ये वही करेगा मॅनेज. एवढं म्हणजे प्रिसाईज आणि एवढं किती रिंग अशी समोरच आली. मग माझा लुकच गेलं. मला बरं चष्मा आहे त्याच्यामुळे काहीतरी चमकताना दिसते. काय दिसते किती वेळा गेली अशी नाही मी घरीच नव्हते ना. तेच तर सांगते मी शूटवर होते. सो मी मेहूलला सांगितलं होतं प्लीज घरात सगळीकडे बघ. तर त्यांनी सगळीकडे बघितलं. तर ती दरवाजाच्या एक म्हणजे जे काय म्हणतो म्हटलं रेलिंग नाही दरवाजा असतो ना स्लायडिंगचा त्याच्या खाली ती एक खोपचा आहे त्याच्यात ती अडकून बसली होती. अभी ये इतना टाइमिंग कहाँ से आएगा यार. कुछ तो है म्हणजे समथिंग काही तरी तुम्ही आयुष्यात छान करता ना त्याचं तुम्हाला असं छिट ह्याने काहीतरी फळ मिळत राहतं. सो आय एम व्हेरी हॅपी आय फाउंड दॅट. छोट्या गोष्टीत आनंद यार तो तर भयंकर महत्त्वाचा आहे. भयंकर म्हणजे मला आठवत नाही मी आता खूप महागाचे कपडे घ्यायला लागले ह्याच्यामुळे कारण हा घेतो कपडे. पण मला अशा छोट्या गोष्टी एवढ्या आवडतात ना की हा म्हणते कमी किमतीतली गोष्ट कोणती घेतली लग्न झालं तरी सगळ्यांची चप्पला किती 100-150 आणि आय एम प्राऊड ऑफ इट यार. आता हा कितीला असेल 800 येस. आणि आय एम प्राऊड की मी जी चिंदी शॉपिंग करते आय एम सुपर प्राऊड. कारण ते अजिबात हे 1200 रुपयाचंही वाटणार नाही. जर मी हे खपवलं 5000ला 5000लाही जा. आणि मी जाते एकटी कारण ह्याला आवडत नाही तशी बजेट शॉपिंग करायला. त्याला म्हणजे कसं तुला अभिनय काही दिसलं की तू घेऊन ये माझ्यासाठी कारण त्याच्यात पेशन्स नाही. हे बघा ते बघा मी खूप पेशंटली बघू शकते. म्हणजे मी एका दुकानात जाऊन परत 4 दुकानं मागे येऊन परत त्याच दुकानाने घेऊन जाऊ. एवढं मुली असतात त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी काहीतरी आणते छान. पण मी माझ्यासाठी तर भयंकर छान शॉपिंग करते. त्याच्यामुळे मला म्हणजे माझा ना असं जीव जळतो जेव्हा खूप महागाच्या गोष्टी घेतो. पण मी लिंकिंग रोड हिल रोडला मला जमत नाही शॉपिंग. जमत नाही तू करत नाही असं ते फार गर्दी आणि ते सगळं त्याचीच तर मजा आहे. मला वाटत नाही मुलं नसतात. हां मुलं नसतात तशी म्हणजे ते वर्षभर पण वापरणार. हां ते असतं मुलांचं आणि दोन महिन्याने चेंज करू शकतो. ती मजा कपड्यांकडे लक्ष आत्ता द्यायला लागलं मी लग्नानंतर. ह्याच्या आधी माझा कपड्यांचा काही विषय नव्हता. हिच्यामुळे जो काय विषय चालू झाला नाही तर कपडे काय म्हणजे. बरं आजचा तुझा रंग पाहून मी मगापासून प्रश्न म्हणाले कधी जातोस मग अयोध्येला. चांगला प्रश्न आहे. जाणार आहे
तुला एवढ्यात तरी नाही, सगळ्यांचा उत्साह होऊ दे. कमी होऊ दे मग. खूप जास्त गर्दी मोठ्या प्रमाणात. आता खूप गर्दी आहे. जायला जाणार नाही, एवढ्या गर्दीत मी नाही जाऊ. तू आता त्यापेक्षा अक्कलकोटला जाऊन येईल, म्हणजे त्यांचंच एक वेगळं रूप बघून आणि त्यांना. थोडंसं जरा ते अजून बघू दे व्यवस्थित सगळ्या हां, गोष्टी. आणि तिकडे खूप आजूबाजूला गोष्टी परिसर बनायच्या सगळं आहेत, बघू. सगळं जेवण हा, आहे म्हणजे इट्स व्हेरी न्यू वर्षभरात. ना, इट्स व्हेरी आता खूप नवीन आहे, वर्षभरात जाऊ. जाऊ असं शंभर. पूर्ण त्या ह्याच्यामध्ये गेटअपमध्ये पूर्णपणे. आणि हा पण विचार कुर्ता आपण कपडाही नाही घेतला, शिवनी घेतला त्याला. कपडा घेऊन शकतो. इतना मेहनत, म्हणजे एवढी इन्व्हेस्टेड आहे मी माझ्या नवऱ्यात. वेळ कुठे पाहिजे? काढते भाई तुझ्या, काढायचा वेळ त्याच्यासाठी. म्हणजे मी हे बघ, मी काय ठरवलं होतं, दिवाळीत मी तुझ्यासाठी ना छान वेगळे कुर्ते. हां, हीच जाऊन कपडा हिनी 5-6 मटेरियल डिसाईड केले, मला फोटो पाठवले. हा मी आमचे जे सेटवरचे टेलर आहेत त्यांना एक कुर्ता दिला, असे मला शिवून द्या साधे कुर्ते, ते द्या. कारण मला ते रेग्युलर जे असतात ना कुर्ते तसे मला नाही आवडत. हां, आणि दिवाळीत जरा छान पाहिजे ना वेगळं काहीतरी. आता हा जर मी खपवला कुठला तरी छान मॉलमध्ये तर हा आरामात 7-8 हजाराला मी विकू शकते. पण मला मजा ह्याच्यात आहे की मी तो किती 1,500मध्ये बनवून घेतला. सो ती किक आहे मला, की हा दिसतोय 7,000चा पण मी 1,500ला बनवून घेतला. किती 1,500मध्ये बनवून घेतला. सो ती किक आहे मला, की हा दिसतोय 7,000चा पण मी 1,500ला बनवून घेतला. तर माझं जे प्लॅनिंग वगैरे आहे की नाही, परत ब्रँड डीलचा काही विचार आहे की नाही? आत्ता मी तुला खरं सांगू, तेजू आणि मी, आम्ही दोघी, म्हणजे मी पर्सनल व्यापारात आणि तिचं जे प्रोडक्शन हाऊस चालू आहे त्याचे एवढे गुंतलेले आहोत की आत्ता आम्हाला तेजाज्ञाकडे लक्ष द्यायला अजिबातच वेळ नाही, अजिबात. आणि माझं म्हणजे मी तिला सांगितलं होतं की माझं हे पर्सनल आयुष्य एक छान ट्रॅकवर, एक्झॅक्टली. सो आय विल टेक ॲटलीस्ट. आणि ते काय असतं, फायनान्शियल डेप्स पण असतात, सगळंच असतं, टू मेनी थिंग्स टू टॉक अबाउट, की ते क्लिअर व्हायला आणि तो खड्डा असतो तो क्लिअर व्हायला किमान 5 ते 7 वर्ष जातात 100%. म्हणजे आपण कितीही छान फॅमिलीला बिलॉंग करत असलो तरीही. आणि शिवाय की आता म्हणजे माझं करिअर तर मला ऑफकोर्स चालू ठेवायला लागणार, ह्याचं करिअर आहे. सगळंच एक सुरळीत येईपर्यंत एक 5-7 वर्ष, तोपर्यंत तरी माझ्या डोक्यात काही नाही आहे. पण त्याच्यानंतर 100%, बिकॉज कपडे तर माझं प्रेम आहे, म्हणजे त्याच्यातनं मी नाही निघू शकत बाहेर. या बिझनेसचं खरंच विचार. पण तो पण दर्शन द्यायला रेडी आहे तुझ्या बिझनेस. पण ते तुझ्यापेक्षा जास्त बँक बॅलन्स इच्छा जास्त. आणि तो खुश होईल त्याने. तो कधी तेच विचार करतो. तो तर म्हणतो की तू असं काहीतरी दुकान काढलं, मी बसून जातो दुकानात, मला काही करायचं नाही. सिरियसली तू चालू कर, मी सगळं सांभाळतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्याचा बिझनेस माइंड खूप छान आहे, म्हणजे मला असं वाटतं मी क्रिएटिव्हली खूप छान आहे. हा फायनान्शियली तर म्हणजे